लाईव्ह न्यूज पाहण्यासाठी लाईक व सबस्क्राइब करून बेल आयकॉन दाबा। CM24 लाईव्ह न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे। पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी। नमस्कार, सर्वप्रथम सर्वांना आज रामनवमी निमित्त लक्ष शुभेच्छा। आपण पाहतात सामान्य जनतेचा आवाज नांदेड CM न्यूज। आज आपण नांदेड हाडको भागातील अयोध्या नगरी या ठिकाणी आहोत आणि या ठिकाणी दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील श्री रामनवमी निमित्त अतिशय उत्साहात सकाळपासून या ठिकाणी कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं। त्यानिमित्त या ठिकाणी या कार्यक्रमाचे आयोजक या ठिकाणी आपल्यासोबत आहेत, तसेच या ठिकाणी ब्रिजलाल उगवे हे देखील आपल्यासोबत आहेत। आपण काय सांगणार? सर्वप्रथम सर्व हिंदू प्रेमी नागरिकांना आज सिडको हाडको भागामध्ये आम्ही या भागाचं नाव अयोध्या नगरी असं केलेलं आहे। मर्यादा पुरुषोत्तम श्री रामचंद्र भगवान यांच्या रामनवमीच्या निमित्त आज हाडकोमध्ये आम्ही गेल्या 3 वर्षापासून सर्व इथले आमचे सहकारी मिळून हा कार्यक्रम यशस्वी करत आहोत। या कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी गेले 8 ते 15 दिवसापासून आमच्या भागातील सर्व हे सेवा मंडळ आमचं अथक परिश्रम घेत आहेत। परिश्रम नुसतं सेवेचं घेत नाहीत तर स्वतःचं मानधन वगैरे सर्व लावून आम्ही हे करतो आणि आपल्या एरियामधील सर्व नागरिकांकडे जाऊन आम्ही आग्रहाचं निमंत्रण देऊन या कार्यक्रम आपण यशस्वी करावा। रामाचा इथं आमचा जन्म आणि हा सर्व शोभायात्रा कलश यात्रा आज त्याच्यानंतर आम्ही महाप्रसादाचं आयोजन केलेलं आहे। महाप्रसाद आतापर्यंत सकाळपासून आमचा चालू आहे आणि असाच यशस्वी कार्यक्रम याच्याही पुढे सर्व महिला भगिनींचा याच्यामध्ये आमच्या शोभायात्रेमध्ये सहभाग होता। त्या सर्व माता भगिनींचे आम्ही सर्व सेवेकरी मंडळ त्यांचे ऋणी आहोत। असाच सहभाग सर्व सिडको हाडकोतील नागरिकांनी माता भगिनींनी याची पुढे आम्हाला द्यावा आणि या कार्यक्रमासाठी आमचे CM24 लाईव्हचे आमचे लाडके मित्र संजयजी गायकवाड साहेब यांची आवर्जून उपस्थिती असते। कुठल्याही मानधनाची अपेक्षा न करता ते आम्ही आवाज दिला की त्यांनी तत्पर हजर असतात। त्यामुळे त्यांचेही आम्ही CM24 लाईव्हचे हाडकोवासी अयोध्या नगरीचे निवासी सर्व धन्यवाद मानतो आणि यापुढे आम्हाला असंच सहकार्य करावं अशी विनंती करतो। या ठिकाणी सकाळपासून काय आयोजन केलं होतं? सकाळी आमचा कार्यक्रम असा होता की आम्ही सर्व डेकोरेशन वगैरे करून घेतलं। आपल्या समोर आहे श्रीराम प्रभूंची मिरवणूक होती, गाडीमध्ये फोटो वगैरे लावून बँड बाजा लावून सर्व कलश यात्रा महिला पुरुष बाल गोपाल सर्व आमचे याच्यामध्ये सहभागी होते। फार मोठी संख्येने आम्ही हा उत्सव इथून मिरवणूक आमची शोभायात्रा निघाली। हाडकोच्या मार्गे छत्रपती शिवरायांना वंदन करून पुष्पहार अर्पण करून श्री रामचंद्र भगवान प्रभूचं इथं मंदिर आहे त्या रामनगरमध्ये, तिथं आम्ही सर्वांनी पूजा अर्चा करून सन्या पुष्पहार देऊन सन्या तिथून राहटकरच्या मार्गे असं आमच्या या ठिकाणी आलो। त्यानंतर श्रीरामाचा जन्म इथं आम्ही पाळण्यामध्ये आणि सर्व कार्यक्रम धार्मिक कार्यक्रम विधिवत घेतले। याच्यानंतर आम्ही महाप्रसादाचं आयोजन केलं होतं। महाप्रसाद चालू केला आणि सर्व सकाळपासून महाप्रसादासाठी रात्र परिश्रम करून जो आज आमचा कार्यक्रम संपन्न होत आहे याच्यामध्ये कुठल्याही कार्यक्रम म्हणजे वैयक्तिक कोणाचाही हे नाही, सर्व कार्यकर्ते झट्टा म्हणून हा कार्यक्रम यशस्वी होत आहे। सर्वांनी याच्यासाठी मदत केलेली आहे। हा कुठल्या जातीचा धर्माचा पक्षाचा कुठलाही कार्यक्रम नसतो, आमच्या अयोध्या नगरीच्या नागरिकांनी मनावर घेऊन हा कार्यक्रम केलेला आहे। आणि याच्यानंतर आमची संध्याकाळी महिलांसाठी काही जे कार्यक्रम आहेत, खुर्ची संगीत खुर्ची असेल, वेगळे कार्यक्रम सांस्कृतिक धार्मिक कार्यक्रम भजन कीर्तन वगैरे आमचा कार्यक्रम असा संध्याकाळच्या सत्रामध्ये असतो। अशा प्रकारे या ठिकाणी नांदेड हाडको भाग अयोध्या नगरीमध्ये अतिशय उत्साहात या ठिकाणी रामनवमी निमित्त विविध कार्यक्रमाचं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे। त्यानंतर काही कार्यक्रम झालेले आहेत। त्यानंतर आता ब्रिजलाल उगवेने सांगितल्याप्रमाणे रात्री देखील या ठिकाणी कार्यक्रमाचं भव्य आयोजन केलेलं आहे। या ठिकाणी छोटा मोठा कोणताही कार्यक्रम असू द्या, या रामनगर भागातील सर्व भाविक अतिशय उत्साहाने आणि उल्हासाने झटून हा कार्यक्रम आपला आहे हे समजून हे कार्यक्रम पार पडतात। अशा प्रकारे या ठिकाणी आज रामनवमी निमित्त देखील अतिशय उत्साहात या ठिकाणी कार्यक्रम संपन्न झाला। या ठिकाणी CM न्यूज साठी संजय कुमारजी गायकवाड, धन्यवाद।